आय बाई, ह्या घरातली लोक ह्यांना आकली बी नाहीत. खुया टाळक्याची कुठली असा रातच्या दरवाजा उघड्या ठेवतात का? कोणच नाही का इकडं? काय काय नाही बट कुठे गेलती एवढ्या रातच्याला बाहेर? मम्मी साहेब ए बघा, काही तर नवीन कारण शोधू नकस आता. खरं खरं सांग, तुझ्या त्या पोलीसवाला यारला भेटायला गेलतीस का? दिसभर त्याच्यावर फिरून मन भरलं नाही का ग तुझं? तो तुला भेटायला आलता का तू गेलती त्याच्याकडं? मम्मी साहेब काय बोलते? अहो, सत्यावर ज्यानं हल्ला केला होता तो माणूस परत आला होता, त्याच्याच मागावर गेले. बास की, किती खोटं बोलशील. मी निब्रेट जेव्हा तेव्हा माझ्या लेकाच्या नावाची ढाल पुढं करत जाऊ नकस. तुला चांगलीच ओळखते. तसंच संस्कार झालाय तुझ्यावर. आता नवरा अडचणीत आहे, तो बाहेर येणार नाही म्हणल्यावर तुला पैसे कुठं मिळणार? गाडीवर कोण फिरणार? म्हणून हे नवीन यार. मम्मी साहेब, मी खरंच त्या माणसाच्या मागावर गेले होते. तो माणूस सापडला तर आपल्याला कळू. बंद कर तुझं थोबाड. या त्या मनच्या गोष्टी सांगू नकस मला. तुझी काही थेर चालू आहेत ना, सत्याच तुला त्याच्या आयुष्यात कायमचा कसा हाकलून देते ती बघ. माया, बस झालं. अगं, अजून किती खालच्या थराला जाशील तू? आता फक्त पाताळ गाठायचं बाकी राहिलंय. मंजूचं सत्यावर असलेलं प्रेम तुला दिसत नाही, ठीक आहे, पण मंजूवर इतके घाणेरडे आरोप कशी काय करू शकतेस तू? हो चित्रकार, मग तुमच्या सुनीला विचार की तिची काय थेर सुरू आहे ती. रात्रीची बाहेर जाती, भलत्याच माणसाच्या गाडीवर नाही ती. नवरा नसताना तिची जी काय चाळ सुरू आहे ती बघा की. खरं सांगू का माया, माझं नशीबच वाईट की तू माझी बायको आहेस, आणि सत्याचं नशीब त्याच्यापेक्षा वाईट की तू त्याची आई आहेस.